विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आणि मेडियन या बाबतीत थोडी माहिती मिळवायची आहे. सुरुवातीला आयसोसेलेस ट्रायंगल थेरम हा समजून घेऊया. पुस्तकात दिलेला आहे त्याप्रमाणे आपण पुस्तकातलीच प्रिंट मी स्क्रीनवर घेतलेली आहे. थेरम वाचूया. If two sides of a triangle are congruent, then the angles opposite to them are congruent. Look here, triangle ABC. AB is congruent AC. AB आणि AC सारखे आहेत, म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. तर त्याने जे आपल्याला सांगितलं आहे, साइड्स अपोजिट किंवा अँगल अपोजिट टू साइड्स टू कॉन्ग्रंट साइड्स हे सुद्धा कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे अँगल ABC इज कॉन्ग्रंट अँगल ACB हे आपल्याला दाखवायचं आहे. मग गिव्हन टू प्रूव्ह आपल्याला माहिती आहे कसं लिहायचं. इन ट्रायंगल ABC साइड AB इज कॉन्ग्रंट साइड AC त्याने दिलेलं आहे. अर्धा पार्ट आपण इथे लिहून टाकला. उरलेला पार्ट टू प्रूव्हमध्ये लिहायचा. अँगल ABC इज कॉन्ग्रंट अँगल ACB. मग याच्यासाठी कन्स्ट्रक्शन करूया आपण. कन्स्ट्रक्शनसाठी इथे मी नेहमीच्या सूचना देतो तुम्हाला. ड्रॉन द बायसेक्टर ऑफ अँगल BAC. बघा फिगरकडे BAC अँगल A आपण बायसेक्ट केलेला आहे. आता बायसेक्टरची काय कृती आहे ती आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीने तो बायसेक्टर काढला AD आणि D हा इथे ठेवला BCला जिथे तो इंटरसेक्ट करत असेल. मग प्रूफ लिहिताना दोन ट्रायंगल मिळालेत आपल्याला. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACD. जे गिव्हन आहे ते आधी लिहून टाका. सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट सेगमेंट AC. रिझन लिहा गिव्हन. आपण बायसेक्ट केला आहे म्हणून हा अँगल BAD इज कॉन्ग्रंट अँगल CAD. त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन म्हणा. आणि बायसेक्टर लाईन जी आहे ती दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे म्हणून ते पण लिहिता येईल. सेगमेंट AD इज कॉन्ग्रंट सेगमेंट AD कॉमन साइड. तीन पार्ट आपल्याला मिळालेत. तीन पार्टमध्ये आपल्याला हा पहिले काय आहे साइड, दुसरा अँगल आणि तिसरे साइड. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झालेत. पण कोणत्या टेस्टनुसार? मग तिथे टेस्ट इथे लिहायची SAS टेस्ट. मग CACT म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. मग अँगल ABD याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? मग अँगल ACD. आणि म्हणून अँगल ABC इज कॉन्ग्रंट अँगल ACB. आता काय केलं, D हा पार्ट आपण विसरून गेलोत आणि डायरेक्ट या ABC ट्रायंगलमधले अँगल B आणि अँगल C लिहिलेत सरळ सरळ या पद्धतीने. आणि BDC D हा मध्ये होता म्हणून आपण तो D कॅन्सल करून सरळ या पद्धतीने लिहू शकतो. याच्यावरनं एक करोलरी आपल्याला लक्षात येईल. इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन इट्स ऑल अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. म्हणजेच काय, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सर्व साइड्स कॉन्ग्रंट असतील तर सर्व अँगलसुद्धा कॉन्ग्रंट असतात. 60 60 60 येतात. या पद्धतीने आपण हे समजून घेतलेलं आहे. एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. आता ही ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली तुम्हाला वहीत करायची आहे. तुम्ही काय करणार, 30 60 90चे म्हणजे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचे साधारणतः 4 ट्रायंगल काढा. अँगल सारखेच असतील 30 60 90, फक्त साईड वेगवेगळ्या येतील. आणि मग त्याच्या या चार्टप्रमाणे
इथे थोडीशी माहिती लिहायची तुम्हाला. कशी? लेंथ ऑफ साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. इथं फिगरमध्ये 30 डिग्री अँगलचा अपोजिट साईड कोणती? ए बी. मग ए बीची साईड लिहा. मी एक फिगर काढली होती माझ्या वहीवर, मी हा प्रयोग केलेला आहे. तर मला ही 5 दिसली, त्यावेळेस मला लेंथ ऑफ हायपोटेनस 10 मिळाला. जर मी ही 6 घेतलीत तर त्यावेळेस मला हायपोटेनस 12 मिळाला. ही जर 8 घेतली तर मला हायपोटेनस 16 मिळाला. आणि मी समजा ही 10 घेतले तर मला हायपोटेनस 20 मिळाला. आता तुम्ही हे प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करायचं आहे आणि मग हे कन्क्लुजन येतं की नाही. हे असंच घेऊ नका, वेगवेगळ्या पद्धतीने घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. तुमच्या पद्धतीने ते ट्रायंगल व्यवस्थित सेट करा आणि तुम्ही ॲक्च्युअल मोजा. तर मला इथे एवढंच म्हणायचं आहे, डिड यू नोटीस एनी प्रॉपर्टी ऑफ साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल विथ वन ऑफ द अँगल्स मेजरिंग 30 डिग्री. मला याच्यातनं एक हिंट द्यायची होती बघा. 30 डिग्रीची साईड आणि हायपोटेनसच्या निम्मे असते 30 डिग्रीची साईड, किंवा हायपोटेनस तिच्या डबल असतो. बरोबर? प्रत्येक ठिकाणी 5 असेल तर 10 घेतले, 6 असेल तर 12 घेतले, 8 असेल तर 16 घेतले, 10 असेल 20 घेतले, या पद्धतीने. म्हणजेच काय? 30 डिग्री अपोजिट साईड ही जर 100 असेल तर हायपोटेनस किती येईल? 200. ही टेक्निक आता तुमच्या लक्षात आली असेल. आता एवढी फिगर तर काही काढू शकत नाही, पण इमॅजिनेशन जर तुम्हाला आलं तर तुम्ही हे समजून घेऊ शकता. मग आता ॲक्टिव्हिटी सेकंड दिलेली आहे. द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ सेट स्क्वेअर इन युअर कंपास बॉक्स आर 30, 60, 90. व्हेरीफाय द प्रॉपर्टी ऑफ द साइड्स ऑफ द सेट स्क्वेअर. तुमच्या कंपासमध्ये सेट स्क्वेअर दिला असेल, हां, त्याच्यात 30, 60, 90चा एक सेट स्क्वेअर आहे. त्याची साईड मोजा 30 अपोजिट काय येते आणि हायपोटेनस किती येतो व्हेरीफाय करून बघा, तुम्हाला इथेही समजून जाईल. बरोबर? आता मग ॲक्च्युअल तोच थेरम आता आपण हे प्रॅक्टिकली जे शिकलो ते इथं theoretically समजून घ्यायचं आहे. इफ द acute angle of right angle triangle have measures 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 30 degree angle is half the length of the hypotenuse. Fill in the blanks and complete the proof. त्याने प्रूफ दिलेला आहे, फक्त ब्लँक करून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त ब्लँक फिल करायचे आहेत म्हणजे आपल्याला आन्सर मिळून जाईल. आता त्याच्यासाठी त्याने एक फिगर काढून ठेवली, 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल ABC काढून ठेवलेला आहे. मग इन ट्रायंगल ABC, अँगल B 90 डिग्री, अँगल C 30 डिग्री अँड अँगल A 60 डिग्री. अँड टू प्रूव्ह AB इज इक्वल टू हाफ AC. AC हा हायपोटेनियस आहे, मग हायपोटेनियसच्या निम्मे AB असतो, हे आपल्या लक्षात आलं असेल. त्याने कन्स्ट्रक्शन केलं बघा खालच्या फिगरमध्ये, फिगर 330 मध्ये. ABC मध्ये D हा पॉईंट, AB ही लाईन पुढे ओढली, म्हणजे ही सेगमेंट पुढे ओढली D पर्यंत. कशी घेतली ती? AB जेवढी असेल तेवढीच BD घेतली आणि नंतर DC जोडून घेतला, साधा आणि सरळ. मग कन्स्ट्रक्शन लिहिताना तुम्ही जेव्हा वहीत लिहिणार त्यावेळेस इथं टेक न लिहिता काय लिहिणार? टू पॉईंट D ऑन द एक्सटेंडेड सेगमेंट AB सच दॅट AB इज इक्वल टू BD. इथेच करून देतो आपण टेक मार्क, AB इज इक्वल टू BD. राईट? हा अँगल तर आहेच, हा इकडचा पण किती येणार आहे? राईट अँगल येणार आहे. आणि ही साईड दोन्ही ट्रायंगलमध्ये, हा एक ट्रायंगल आणि हा ट्रायंगलमध्ये कॉमन असणार आहे, तर ती कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजे आपल्याला आता हिंट मिळून गेली. आता हे फक्त इथे लिहायचं आहे, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट सेगमेंट DB. काय कारण लिहिणार याला? रिझन काय लिहिणार? सरळ आपण कन्स्ट्रक्शन म्हणूया. बरोबर? हां, त्याचबरोबर अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल DBC मी खुणा करून दिलेल्या आहेत, इच 90 डिग्री. आणि तिसरं सेगमेंट BC इज कॉन्ग्रंट सेगमेंट BC.
काय येईल इथे मग कॉमन साइड, एकदम बरोबर. देअरफॉर ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DBC. मग इथे टेस्ट लिहावे लागेल. कोणते टेस्ट येते मग इथे, जरी राईट अँगल ट्रायंगल असेल पण इथे हायपोटेनिस आणि साईड नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे मग इथे दोन साईड आणि त्यांनी तयार झालेला अँगल म्हणजे SAS टेस्ट, हे पण लक्षात ठेवायचं, SAS टेस्ट. नाही तर मग राईट अँगल ट्रायंगल आहे तर मग हायपोटेनिस साईड टेस्ट लिहून मोकळून जातात बरेचसे विद्यार्थी, तसं होऊ देऊ नका. आणि मग हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतील ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल BDC. म्हणजे हा D कितीचा आला मग 60 डिग्री. बघा ए अँगल 60 आहे की नाही, म्हणून हा सुद्धा 60 आला या पद्धतीने. त्याच फिगर मी पुढच्या पेजवर कॉपी करून घेतल्यात. फिगरमध्ये जे जे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं होतं ते इथे बघा, AB कॉन्ग्रुएंट BD ही कॉमन आहे, बरोबर. हा 60 होता, हा सुद्धा 60, एवढंच आपण तिकडे लिहिलं होतं, बरोबर. आता BAC कॉन्ग्रुएंट BDC हे आपण हे पण लिहिलं होतं, हां, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC BAC 60 BDC 60, म्हणजे हा उरलेला किती आला मग, कारण ADC हा एक ट्रायंगल मिळाला आणि हा इक्विलॅटरल ट्रायंगलच होईल, कारण याचे तीनही अँगल 60 60 60 दोन आलेत म्हणजे हा तिसरा येतोच आहे 60, म्हणजे हा 30 दिला, हा उरलेला सुद्धा 30 येणार आहे. मग या पद्धतीने सम ऑफ अँगल्स ऑफ triangle ADC is 180 degree. Therefore, triangle ADC is an equilateral triangle. मग हा equilateral triangle असेल तर AC is equal to AD is equal to DC. Corollary आपण शिकलो होतो बघा पहिल्या झाल्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरमच्या बाबतीत. मग याच्यावरनं काय लिहिता येईल, AB जे आहे ते ॲक्च्युली ADच्या निम्मे आहे, म्हणजे AB इज इक्वल टू हाफ AD आणि AD ऐवजी आपण AC लिहू, म्हणजे AB इज इक्वल टू हाफ AC. हे बघा AD इज इक्वल टू AC या पद्धतीने, म्हणजे आपल्याला हेही सहज प्रूव्ह करता आलं, काही एक अडचण येत नाही. याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, फिगर त्याच टाईपची आहे. आपण आता तीच फिगर इथे फॉलो करणार आहोत. ABC C 30 डिग्रीचा आहे. याच्याने मला काही फिगर व्यवस्थित काढता नाही येणार, आपण फक्त इमॅजिनेशन करू. C किती आला 30 डिग्री. हां, आता बघा इथे थेरम, if the acute angles of right angle triangle have measures 30-60 degree, then the length of the side opposite to 60 angle is √3/2 times hypotenuse. आता हा जो 60 डिग्रीचा अँगल आहे याच्या समोरील ही साइड म्हणजे BC ही किती येते मग, BC इज इक्वल टू √3 टाइम्स 2 टाइम्स हायपोटेनियस म्हणजेच AC. हे आपला आन्सर यायला पाहिजे. हे बघा इथे तेच दिलेलं आहे. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग हे प्रूव्ह कसं करता येईल, पायथागोरसचा थेरम वापरा. राईट अँगल ट्रायंगल आहे, AB² + BC² इज इक्वल टू AC², बरोबर. मग AB² ऐवजी म्हणजे आपण इथे लिहिले बघा AB इज इक्वल टू 1/2 AC. मग इथे काय टाकूया आपण, AB ऐवजी 1/2 AC, 1/2 AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC² इक्वल टू AC². इथे डायरेक्ट लिहिलं आहे म्हणून मी इकडे लिहिलं आहे. आता याचा स्क्वेअर करताना काय लिहिणार, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 AC² प्लस हे जैसे ते
ओके, मग BC स्क्वेअर इक्वल टू हा इकडचा AC स्क्वेअर हा भाग आता इकडे जाईल मायनस 1/4 AC स्क्वेअर. आता LCM याला 4 ने मल्टिप्लाय करा. 4AC स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर किती आलं मग 3AC स्क्वेअर बाय 4. मग व्हॅल्यू आली BC स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. 3चं निघणार नाही √3, 4चं निघतं 2 आणि इकडे AC स्क्वेअरचं AC ते बघा मिळालं. म्हणजे इकडे जे विचारलेलं होतं ते मी इकडे सॉल्व करून दाखवलं. आता काय होईल आपल्याला फक्त इथे फिल करायचं आहे. आपल्या स्टेपप्रमाणे इथे काय यायला पाहिजे 1/4 AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. ओके, मग हे मायनस झाल्यानंतर इथे काय येणार आहे 4AC स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर डिवायडेड बाय 4 आणि मग पुढची स्टेप ही येणार. इथं फार कमी जागेवर सगळे लिहायचं आहे, पण ॲक्च्युली आपला थेरॉटिकल पार्ट एवढा मी एक्सटेंड केलेला आहे. मला वाटतं हा सगळ्यात सोपा पार्ट आहे, तोही तुम्हाला निश्चितच समजला असेल. आता पुढे आणखी एक ॲक्टिव्हिटी दिली, कम्प्लीट द प्रूफ ऑफ द थेरम. थेरम इफ measures of angles of a triangle are 45 degree, 45 degree, 90 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 times hypotenuse. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. 30 डिग्री समोरील साईड किती असते हायपोटेन्यूजच्या निम्मे असते. 60 डिग्री समोरील साईड हायपोटेन्यूजच्या √3/2 टाइम्स असते आणि 45 डिग्री समोरील जी साईड आहे ती हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असते. इथे बघा 1/√2 टाइम्स हायपोटेन्यूज. राईट, हे तीनच फॉर्म्युले आपल्याला आता लक्षात ठेवायचे आहेत. हाय प्रूफ आता आपण या पद्धतीने देऊ. इन ट्रायंगल ABC अँगल B 90 डिग्री, A आणि C 45 डिग्री दिले आहेत. मग A आणि C दिले आहेत म्हणजे हा कोणत्या टाईपचा ट्रायंगल झाला आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे या दोन साईड्स कशा आल्या आपण आत्ताच शिकलो. अँगल ऑपोजिट टू कॉन्ग्रंट साइड्स आर कॉन्ग्रंट, तसंच साइड ऑपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. या पद्धतीने मग आपण हे लिहिलं BC इज इक्वल टू AB बाय पायथागोरस थेरम. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आता BC म्हणजेच AB, मग या BC ऐवजी मी इथं AB लिहितो AB स्क्वेअर. मग AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर ट्वाईस AB स्क्वेअर. इकडे काय येईल AC स्क्वेअर. आता 2 हा इकडे येईल मग 1/2 AC स्क्वेअर. आता 1चं इथं स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला या दोघांचं, बरोबर. मुद्दा मी इथेच खुणा करून देतो. AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AB, 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही √2 आणि AC स्क्वेअरचं AC. म्हणजे काय मिळालं आपल्याला AB इज इक्वल टू 1/√2 टाइम्स AC. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड 45 डिग्री, 45 डिग्री अँड 90 डिग्री थेरम. या गोष्टी आता तुम्हाला निश्चितच समजल्या असतील. सगळेच थेरम इथे आपण कंप्लीट केलेले आहेत. मग त्याच्यावरून आता रिमेंबर दिस, हे आता तुम्ही वहीवर लिहून घेऊ शकता. इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री 60 degree, then the length of the side opposite to 30 angle is half of the hypotenuse. ही गोष्ट क्लिअर करा. And the length of side opposite to 60 degree angle is √3/2 times hypotenuse. ही पहिली प्रॉपर्टी. This property is called 30 degree, 60 degree, 90 degree theorem. And दूसरी, if acute angles of right angle triangle are 45 degree, 45 degree, then the length of each side containing the right angle is hypotenuse by √2 किंवा 1/√2 times hypotenuse. Right, या पद्धतीने. This property is called 45 degree 90 degree theorem. मला वाटतं सगळा टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजलेला आहे. आता पुढचा टॉपिक आहे, एकत्रच घेतोय मी,
मीडियन ऑफ ट्रायंगल. आता बघा या फिगरकडे लक्ष द्या. फिगरमध्ये एक ट्रायंगल ABC घेतला आणि BCचा मिड पॉईंट घेतला मी इथे. काय हा मिड पॉईंट D आणि हा व्हर्टेक्स A आणि त्याच्या समोरच्या साईडचा मिड पॉईंट जोडणारी ही लाईन, याला म्हणतात मीडियन. मग त्याचं डेफिनेशन पण आपल्याला सांगता येईल. द सेगमेंट जॉइनिंग अ व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड अ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. तेच इथे लिहून ठेवलेलं आहे. राईट. मग आता या एका ट्रायंगलमध्ये किती मीडियन काढता येतील? 3 मीडियन काढता येईल. बघा ACचा मिड पॉईंट इथे मिळाला समजा. तुम्ही आता B या व्हर्टेक्सपासनं सरळ लाईन काढा. आता ABचा मिड पॉईंट घ्या आणि तो C या व्हर्टेक्सपर्यंत जाऊ द्या. या पद्धतीने. मला फिगर काय काढता येत नाही कारण माझ्याकडे स्केल नाही. हां, पण एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, 3ही मीडियन एकाच पॉईंटमधनं जात आहेत. त्या पॉईंटला नाव देतात G. बरोबर. G म्हणतात त्याला. इथे लिहिताना G हे अक्षर वापरतात. ॲक्च्युली त्याला सेंट्रॉइड म्हणतात. त्याला काय म्हणतात? सेंट्रॉइड. आणि ते म्हणजे त्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असंही म्हणतात. हा इथे बघा, हा झाला मीडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो ट्रायंगलला डिवाइड करतो किंवा मीडियनला डिवाइड करतो. कोणत्या रेशोमध्ये? 2:1. आता 2 कोणता पार्ट आणि 1 कोणता पार्ट? आता व्हर्टेक्सपासनं सेंट्रॉइडपर्यंतचा पार्ट हा डबल असतो आणि तिथून पुढचा पार्ट हा सिंगल असतो. म्हणजे हा रेशो कसा मिळाला? 2:1. समजा हा 6 असेल तर हा 3, हा 10 असेल तर हा 5. या पद्धतीने. मग सांगा, हा मी 4 घेतला GD तर AG किती येईल? मग त्याच्या डबल म्हणजे 8 येईल. राईट. समजा मी हा 10 घेतला GC तर FG किती येईल? हा व्हर्टेक्सकडचा भाग डबल असतो आणि मिड पॉईंटकडचा भाग निम्मे असतो. म्हणजे हा किती येईल? 5 येतो. म्हणजे जर हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला हे जे मला काय सांगायचं होतं ते तुम्हाला निश्चितच समजलं असेल. मीडियन ज्यावेळेस एकत्र येतात तो जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याच्यामुळे मीडियनचे 2 भागात विभाजन होतं. आणि ते विभाजन कसं असतं? इन द रेशो 2:1. ही गोष्ट लक्षात असू द्या. मग तुम्हाला हे जर खोटं वाटत असेल तर तुम्ही काय करा, एक कार्डशीट घ्या, एक ट्रायंगल कापून घ्या, त्याच्यावर मीडियन टाका आणि जो मीडियनचा सेंट्रॉइड पॉईंट येतो म्हणजे तो G पॉईंट ज्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो किंवा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणतो त्याला बरोबर पेन्सिलवर ठेवा. या इथं फिगर जी दिली त्या पद्धतीने निश्चितच तो बॅलन्स होईल. बघा बॅलन्स झाला म्हणजे समजायचा त्याचा तो मीडियन आहे, मध्य आहे. आपला मध्य असतो की नाही, त्या पद्धतीने सायन्सचे लोक शिकवतात तुम्हाला आपला मध्य कुठे असतो वगैरे. हां, तर त्या पद्धतीने. पुढचं आहे प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेनियस ऑफ राईट अँगल. हां, आता प्रश्न आला, तो साधा एक ट्रायंगल होता बरोबर, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगलमध्ये मीडियनचा सेंट्रॉइड कुठे येतो तो आपल्याला बघायचा. हा 90 डिग्रीचा व्हर्टेक्स घेतला आपण B आणि ACचा मिड पॉईंट घेतला D आणि ही लाईन जोडून घेतली बरोबर. आता इथनं जर आपण मीडियन काढायचं असेल आपल्याला म्हणजे सेंट्रॉइड काढायचं असेल तर एक गोष्ट इथे लक्षात आली असेल तुमच्या, मेजर द लेंथ्स ऑफ फॉलोइंग सेगमेंट्स. तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली, AD मोजावर किती असेल. आता समजा मी असं करतो, हा 6 असेल, हा 8 आहे आणि हा टोटल AC किती आला? 10. आता AD किती येईल? 5. साहजिकच DC किती येईल? 5. BD किती येईल? 5 यायला पाहिजे. का? कारण बघा, फ्रॉम द मेजरमेंट्स व्हेरीफाय दॅट BD इज इक्वल टू हाफ AC. आपण हे शिकलेलो आहोत.
या पद्धतीने हे आपल्याला व्हेरीफाय करता यायला पाहिजे. आणि मग लक्षात येईल तुमच्या की याचा जो सेंट्रॉइड पॉईंट असतो तो या हायपोटेनसच्या मिड पॉईंटलाच येतो. ही गोष्ट तुम्हाला आपोआप ओघाओघाने सरावाने येऊ शकेल. तोच थिअरम इथे आता या पद्धतीने समजून घेऊया. तुम्हाला तिथे शंका आल्यात, सर इथे समजत नाही, मला माहिती आहे पुढे हाच थिअरम घ्यायचा आहे. In a right angle triangle, the length of the median of hypotenuse is half of the length of hypotenuse. Given figure प्रमाणे in triangle ABC, angle B 90 degree, segment BD is the median. बरोबर. BD is equal to half AC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शन इथं काय लिहायचं आपल्याला माहिती आहे. Took point E on the ray BD such that B dash D dash E. म्हणजे BD हा E पर्यंत एक्सटेंड केला, पण किती केला? जेवढा BD आहे तेवढाच DE वाढवला. बरोबर. लेंथ BD इज इक्वल टू D ड्रॉन सेगमेंट EC आणि EC जोडून घेतला, काढला. बरोबर. आता प्रूफ लिहायचा आहे. इन ट्रायंगल ADB, फिगरकडे बघा, ADB कोणता आहे? हा. आणि दुसरा आहे CDE. हा एकदम सोपं आहे बघा. AD कॉन्ग्रँट DC. इथेच तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे आपल्याला हे काय करायचं आहे. ट्रायंगल ADB इज कॉन्ग्रँट CDE बाय SAS टेस्ट. SAS टेस्ट कशी आली? ही साईड, हा अँगल, ऑपोजिट अँगल आहेत की नाही, हे पण कॉन्ग्रँट, आणि ही साईड म्हणजे बघा कोणती टेस्ट आली? SAS. इथे साईड, अँगल, साईड, कोणती टेस्ट आली? SAS टेस्ट. मग लाईन AB पॅरलल लाईन EC. AB आणि EC पॅरलल. कशावरून पॅरलल? हा अँगल आणि हा अँगल CACT प्रमाणे कॉन्ग्रँट येते. म्हणजे ह्या ट्रायंगलचा हा अँगल आणि ह्या, सॉरी हा नाही, चुकून झाला तो. हा इकडचा अँगल. म्हणजे ह्या दोन साईड आणि ही झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. मग ट्रान्सव्हर्सल असतील तर हे कोणते अँगल झालेत? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रँट असतील तर ह्या दोन साईड कशा असतील? पॅरलल असतील. त्या हिशोबाने आपण या दोन्ही पॅरलल म्हटलेल्या आहेत. आणि ह्या पॅरलल आल्या तर ट्रायंगल ABC कॉन्ग्रँट ट्रायंगल ECB. ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रँट ट्रायंगल ECB. म्हणजे काय? SA टेस्टनुसार हे आपल्याला प्रूव्ह करता येतील. हा अँगल झाला, ही साईड आणि ही साईड झाली, आणि एक कॉमनच आहे. नाही लक्षात नाही आलं माझ्या. हां ठीक आहे. आपण असं करू, ह्या दोन्ही पॅरलल आल्यात म्हणजे हा काय आला? राईट अँगल. बरोबर. मग हे कसे प्रूव्ह करायचे ते इथे लिहून घेऊया. AB कॉन्ग्रँट EC. बरोबर. त्याच्यानंतर अँगल B म्हणजे ABC इज कॉन्ग्रँट अँगल ECB. हा इच 90 डिग्री, आणि BC इज कॉन्ग्रँट BC कॉमन. या पद्धतीने तीन गोष्टी आपल्याला मिळाल्यात की आपण SA टेस्टनुसार हे कॉन्ग्रँट दाखवू शकतो. आणि हे कॉन्ग्रँट आलेत तर साहजिकच ह्या दोन्ही सारखे आलेत, आणि दोन्ही सारखे आले तर हा मिड पॉईंट आहे. मग हे जेवढं तेवढंच हे, तेवढंच हे, आणि तेवढंच हे. याच्यावरनं आपण सहज लिहू शकतो BD इज इक्वल टू हाफ AC. या पद्धतीने आपण हे समजून घेऊ शकतो. मग त्याच्यावरनं रिमेंबर दिस हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं किंवा लक्षातच ठेवायचं आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑन इट्स हायपोटेन्यूस इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेन्यूस. या पद्धतीने आपण
हे समजून घेऊ शकतो. मला वाटतं हा संपूर्ण टॉपिक तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजला असेल. इथेच आपण थांबूया. थँक्यू.